5 धावा. पुन्हा एकदा कट केला जातोय आणि 1 धाव. 1 धावाने धावसंख्या होत आहे 6. वाईटचा इशारा येतो. धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या आता मात्र बोर्डला लागलेल्या 7 धावा. स्वीप केला जातोय खणखणीत चौकार. मला वाटते येत आहे 4 धावा येत आहेत. धावसंख्येमध्ये 4 ने बदल. धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या होत आहे ती 11-2. 22 चेंडू आणि 18 धावा. थोडेसे नाराज चेहरे बघू शकता वेऊर संघाचे. नाखुश चेहरे फलंदाजाने नाखुश केलं मात्र वेऊर संघाच्या. त्याचा दडपण संघ चॅम्पियन संघ आहे या टुर्नामेंटचा. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ यावेळेस पुन्हा एकदा वाटचाल करत असताना सेमीफायनल मध्ये बघू शकता आपण. 1 धावाने धावसंख्या 14. क्रिकेट आहे. बघूया डावखळा फलंदाज सामना संतोष यांचा. उलटा चेंडू हलक्या हाताने खेळू. यावेळेस खराब क्षेत्रक्षण म्हणता येईल. सुभाष यांच्याकडून चेंडू हातामध्ये सुटतो. 1 धाव पूर्ण करतो दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने भर. शेवटचा चेंडू 13 चेंडू 11 धावा. एक चांगली चुरस पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा तयार. फुलटा चेंडू 1 धाव. नक्कीच ज्या धावेची गरज आहे ती धाव पूर्ण करत असताना धावसंख्येमध्ये दोन्ही चेंडू महबूब सुंदर ऑप्टिक कशी गोलंदाजी करतो. लेफ्ट हँड फलंदाज समोर परत एकदा आणि सुंदर फटका म्हणता येईल. यावेळेस मॅचचं रूप पलटलं नाही या चौकाने. प्रीतम काय सांगतील तुम्ही? नक्कीच ब्रँडेड पण होतोय तयार. पुन्हा एकदा छोटा चेंडू स्वीप केला जातोय. सिंगल येते. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या पॅराडाईज वर्सेस नवली आणि यावेळेस सेमीफायनलला आमने सामने आहेत. एक संघ आगीकूच करतोय. केव्हा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. पहिला चेंडू स्वीप केला जातोय. मोठा सामना पाहायला मिळणार नवली वर्सेस पॅराडाईज. नक्कीच 50 धावा जर बोर्डला लागल्या जातात. एक चांगला चुरस पाहायला मिळेल. स्वीप केला जात चौकार येतोय. चांगल्या रीतीने चौकार येतोय आणि आपण पाहू शकतो किती खुश आहेत येतील या चौकारानंतर. धावसंख्या होत आहे ती 8 धावा. 5 चेंडू मागे. जब्बीर शेवटचा चेंडू घेऊन नक्कीच मोठा सामना आहे. मी म्हणतो की सेमीफायनलचा सामना हा मोठा सामना असतो कारण की 1 पाऊल दूर असतो आपण फायनल पासून. हलक्या हाताने कट केला जातोय. सन्मान दिला जातोय गोलंदाजाला. 1 धाव होते. 9 धावेने षटक संपतंय. 1 षटक संपल्या. धावसंख्या होतगिरी निभवतोय तो अशरफ. नक्कीच मोठं नाव लौकिक आहे. पॅराडाईज संघाचं घरच्या मैदानात फायनल मध्ये जाण्याची नक्कीच मंच असेल मागच्या वर्षी. ही घ्या खनखलीत चौकार. ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. 4 धावा येतोय हा चौकार. वाजतोय म्युझिक आपल्यासाठी. नक्कीच वाज. विशाल यांना 4 धावेने धावसंख्या वाढली जाते. 15 धावा बोर्डला लागले जात आहेत. पुन्हा एकदा कट केला जातोय मात्र ऑफ साइड खूप चांगली से नवाजा गया था. इस वक्त हर्षू स्ट्राइक. अगली गेंद लेके अच्छी गेंद. टप्पा गेंद. लेगम पर रोहित आणि त्यानंतर कलिली. आणि यावेळेस जो डिसिजन घेतला गेलाय त्याच्यामध्ये आपण बघतो चौकार येतोय. रुपेश दर्शन रोहित असे पंच लाभले त्या सामन्यासाठी. चौकाराने सुरुवात होत असताना हर्षू पूर्णपणे या सामन्यामध्ये आपण बघू शकतो हवी झाली आहेत. येतोय स्ट्राईकला आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. कमी धावा तर बॅलन्स कमी असलं खर्च सुद्धा कमी करायचा असतो परंतु यावेळेस आपण बघू शकतो चांगल्या रीतीने खर्च होतोय यावेळेस केळव्या संघाकडून. फ्लॉप शो पाहायला मिळतो केळव्या संघाकडून. कोणतेही रोमांच नाही या मॅच मध्ये. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होत आहे 9. चॅम्पियन्स बनण्यापासून 10 धावा दूर आणि चौकार. अर्शू ऑन फायर. चार रन आणि धावा लागल्या तर 17-2 धावेची गरज. एका षटकामध्ये फक्त सामना संपतोय. काय गोष्ट आहे. वन साइड मॅचेस फ्लॉप शो. प्रेक्षकांचं मन दुखलं जात आहे या मॅच मुळे आणि नक्कीच जाणार चौकार. एका षटकामध्ये सामना चॅम्पियन म्हणतोय तो नवली संघ. डीजे एक लहानशी धून चॅम्पियन्सची धून होऊन जाऊन दे.